हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 बरं मित्रांनो, आवाज येतो का सर्वांना? झोपलं नाही ना? आज कुणी झोपायचं नाही, कारण आज मित्रांनो आजची बारी आहे. मित्रांनो ही बारी आजची बारीच होणार आहे, म्हणून कुणी झोपायचं. मग करायची सुरुवात. तत्पूर्वी माझे मित्र, आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे बुवा, शाहिरांना विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि बुवा या ठिकाणी आपली प्रश्नाची प्रत घेऊन यायचं आहे. माझा लेखी विषय या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे. मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला ठवावे, डोळ्यात दे पाणी नव्याने वहावे. आणि म्हणून हे रसिक राजा, ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्षात सावध. आनंदित झालो मी माझ्या मनाला, करतो ही सेवा या सभारणाला. आनंदित झालो मी माझ्या मनाला, आज करतो सभारणाला. तुझे रूप माझ्या या नयनी दिसावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे. आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे. आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे.
14 कलेचा अधिपती सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार मानवंदना करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड हिंदुस्थान चढवण्यावा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीला प्रथम तास या ठिकाणी वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तिवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ तसेच कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सबिनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो आज खरोखर अभिमान वाटतो एक सांगायला की राजेश निकमचा या रंगमंचावरचा हा मित्रांनो तिसरा प्रयोग आहे, तिसरा शो करतोय आणि या आयोजनातला कोकणातील युट्यूबर्स या माझ्या सर्व मित्रांच्या आयोजनातला हा मित्रांनो दुसरा शो करतोय। पण एकदा सुनीलदादा डावल आणि संपूर्ण माझे कोकणातील युट्यूबर्स यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण आजचा हा प्रयोग मित्रांनो त्यांनी अगदी जीवाची बाजी लावून कुणाशी ही स्पर्धा न करता कुणाशी ही कॉम्पिटिशन किंवा भांडण तंटा न करता आजचा हा प्रयोग मित्रांनो आपण हाऊसफुल करून दाखवतात। त्याबद्दल तुमचं जेवढं मित्रांनो कौतुक करेन तेवढं या ठिकाणी थोडंच आहे। आणि म्हणून या ठिकाणी या शाहिराला आपण दुसऱ्यांदा या सेवेची या ठिकाणी संधी दिलीत। माझं नाव तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा याच्या सेवेसाठी तुम्ही माझं नाव घोषित केलं, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून एकदा आभार मानतो। आणि म्हणून मित्रांनो आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या साथीनं ज्यांच्या सहकार्यानं पुढे घेऊन जातोय नेहमीप्रमाणे आज या ठिकाणी मला संगीताला साथ करतात ढोलकीपट्टू माझे विशालदादा सुतार झी मराठी युवा जो चॅनल आहे त्याच्यावरती दादानी या ठिकाणी बरेच अशा रियालिटी शो मध्ये त्यांची ढोलकी वाजलेली आहे। आज मला ढोलकीला साथ करतायत, दादांना देखील मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे आज मला बँजोला साथ करतायत माझे बँजो मास्टर माझे बँजो प्लेयर ललितदादा यसरे त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आज मला कीबोर्डला साथ करतायत माझे बंधू आणि नेहमीप्रमाणे आपल्या सर्व कोकणवासियांसाठी ज्यांचा गण अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा करून ठेवतो दादांचं गाणं या वर्षीचा गण देखील प्रदर्शित झालेला आहे आणि सर्वजण आपण अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद त्या गाण्याला देत आहात। मला आज कीबोर्डला साथ करतात पंकजदादा काताळे, त्याचप्रमाणे आज मला पॅडला साथ देत आहेत माझे बंधू ओंकारदादा बाईत, शैलीवादक आमचे रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत माझे बंधू आणि कोकणातील सुप्रसिद्ध साऊंडवाले राजूदादा पड्याळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी या लोककलेतील एक असा कोहिनूर हिरा ज्याला समजलं जातं आणि म्हणून आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यात असं एकही गाव नाही जिथं माझ्या डावा साऊंडचं नाव नाही। आज संजय दादा होरंबे स्वतः डावा साऊंडचे मालक आजच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांना देखील मानाचा मुजरा करतो। आमचे गौरवदादा गोताड हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे मला ज्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये वारंवार बँजोला साथ केली होती माझे
दादा अविनाश दादा सुतार, तसेच आम्हाला अगदी सुखरूपपणे नेणे आणण्याचं काम करतात माझे दादा रुपेश दादा गोरे, हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी या लोककलेतील कोकणातील ख्यातनाम असा शाहीर वर्ग देखील उपस्थित राहिलेला आहे। त्याच्यामध्ये माझे बंधू एक गोड गळ्याचे शाहीर आहेत, तुरेवाले ख्यातनाम शाहीर स्वर्गीय दत्ताजी गराटे बुवा यांचे सुपुत्र माझे बंधू आदरणीय सुशांतदादा गराटे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे सुनील दादा लोगडे हे देखील एक तगड्या आवाजाचे शाहीर आहेत, ते देखील या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परेश दादा खोपटकर, तसेच या ठिकाणी या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर अनिल दादा गराटे यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे माझे शिष्य ज्यांचा मित्रांनो उद्या याच रंगमंचावरती शाहीर जितेश गुरव यांच्यासोबत कार्यक्रम होणार आहे, ते माझे शिष्य वेदांची जाधव, या ठिकाणी आमचे विनायक दादा रेवाळे, ओंकार लांजेकर, त्याचप्रमाणे आमचे परेश दादा सोनाटे, गणेश दादा भागणे, माझे युवा शिष्य अनिकेत दादा पाष्टे, ही सर्व मंडळी या ठिकाणी मित्रांनो आज माझ्या या भौरीमध्ये बसलेले आहे, मला आज कोरस्तर साथ देत आहेत, त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा मित्र परिवार रतेश दादा बाईत, अक्षय दादा वेवळकर, प्रथमेश दादा कनेरे, अमोल दादा बाईत, प्रथमेश दादा सावंत, माझे बंधू वैभव दादा रेमजे आणि राजेश बुवावरती प्रेम करणारा सर्व चाहता वर्ग आजच्या गर्दीमध्ये उपस्थित राहिलेला आहे, या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो। आणि आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मुजरा मित्रांनो झालेला आहे, आणि आज ज्यांचं आणि माझं 3 तासासाठी का होईना पण नातं जुळलेलं आहे ना, नवऱ्याशिवाय बायकोला शोभाच नाही आणि बायकोशिवाय नवऱ्याला शोभाच नाही, म्हणून माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासजी लांबोरे बुवा आणि त्यांचा संपूर्ण संच या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्यांची वरिष्ठ मंडळी मला वाटतं आदरणीय आमचे गणपत दादा लांबोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। बुवांचे सर्व जे सवंगडी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम, दौलतजी निकम, राकेश दादा जाधव यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीच्या शरणावरती नतमस्तक होऊन रंगभूमीला त्रिवार अभिवादन करून प्रथम पिढीने या ठिकाणी सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जिने 9 महिने 9 दिवस त्या उदरामध्ये तुम्हाला मला सांभाळलं आई या शब्दामध्ये मित्रांनो एवढी ताकद आहे, आणि ईश्वराच्या आधी देखील तिचं नाव घेतलं जातं, ती म्हणजे आई। आणि म्हणून ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस त्या पोटामध्ये त्या काळा सहन करून अनमोल असा हा देह दिला, हा नाशिवंत देह दिला, त्या माय माऊलीच्या चरणावरती या ठिकाणी स्तवन ठेवतोय। म्हणायचं आहे काय लक्ष असो बुवा, अगदी सुरुवातीपासून सांगतोय लिहायला हायगाई करू नका, प्यानातली शाई जरी 4-5 जणांच्या संपली तरी भरा वाटल्यास परत, पण आज लिहायला हायगाई करायची नाही बुवा, स्तवन मित्रांनो गातोय। म्हणायचं आहे काय लक्ष असं
की आघात माया हो आघात माया जिची आहे जगी थोर तिने माझ्यावरती केले बघा अनंत उपकार अहो तिच्या मायेला नाही तिच्या मायेला नाही जगी अंतपार मग तिच्यामुळेच खरे समजले मला अहो या जीवनात म्हणून माझ्या माय माऊलीच्या चरणावरती स्तवन ठेवते म्हणायचं आहे काय लक्ष असावं अग जन्मास आलो गाई तुझ्या पोटी आई 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 अगं त्या वेदना सहन केल्यास 9 महिने 9 दिवस अगदी स्वतःकडे दुर्लक्ष केलंस पण या पोटच्या गोळ्याला वाढवलंस म्हणून म्हणतोय की जन्मास आलो गाई तुझ्या पोटी वंदन माझे आई कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन माझे तुला कोटी कोटी 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 अग जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी सांभाळीले ओझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी ग उपकार तुझे विसरणार नाही मी ग उपकार तुझे आई अगं कसे तुझे उपकार विसरू आज कितीतरी वेदना सहन करून तू हा नाशिवंत देह दिलास 84 लक्ष योने फिरून हा मानवाचा देह फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मिळालाय म्हणून म्हणायचंय 9 महिने तू सांभाळीले ओझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी ग उपकार तुझे विसरणार नाही मी ग उपकार तुझे आहे सत्वरी रूप ईश्वरी अमृताची धार तू दासली उरी किमया जगिया आहे तुझी मोठी किमया जगिया आहे तुझी मोठी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी हरविला मला तू प्रेमाने घास माझ्या साठी आई सोशीलाच त्रास माझ्या साठी आई सोशीला त्रास
पाठी आई सोशिला तुझा मान तुझ्या गविना जग हासुना तुझ्या उदरी जन्म दे पुन्हा राहो सदैव तुझे नाव ओठी राहो सदैव तुझे नाव ओठी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी माझे तुला कोटी कोटी माझे तुला कोटी कोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी माझे तुला कोटी कोटी माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा विजय आसो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मित्रांनो या ठिकाणी माझे बंधू दावा दादांच्या माध्यमातून ठिकाणी 501 रुपयाचं बहारदार पारितोषिकाने मानाचा घोषणा करतो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेला आहे गाण्याला सुरुवात करतोय तत्पूर्वी तुम्हाला थंडी बिंडी काय लागत नाही ना गारटलो काय आज मित्रांनो बारी गरमच करायची कारण बुवाना नॉनव्हेज चालत नाही बुवाना शाकाहारी चालत नाही त्यांना फक्त व्हेज त्यांना नॉनव्हेज लागतो त्यांना शाकाहारी जमत नाही त्यांना सगळा मांसाहारीच लागतो म्हणून बुवा आज अगदी तुम्हाला हवा तसा तुमचा ताट करतो मांसाहारी जेवणाचा असं म्हणायचं आज बुवा तुमचा पोट भरून अगदी तुमचा ताट करतो अगदी हवा तेवढा तुम्हाला किती नॉनव्हेज खायचं तेवढा आज खाऊन घ्या बुवा आणि म्हणून मित्रांनो सध्याचं वातावरण असं आहे सध्या आपल्या मुंबईमधलं किंवा आपल्या या महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे म्हणून म्हणायचं आहे की शिवरायांनी स्थापन केलेलं राजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य त्याचा अभिमान प्रत्येकानं बाळगलाच पाहिजे बरोबर आहे ना शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे इथला प्रत्येक माणूस हा एकजुटीनं एकटीनं राहिलाच पाहिजे अरे ही शान आहे आपली मायबोली मराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि म्हणून
म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेलं आहे, गणाकडे वळतोय. प्रत्येकाला मित्रांनो या ठिकाणी आस लागलेली आहे. प्रत्येकाचे डोळे त्या गावच्या वाटेकडे लागले. 27 तारखेचा तो दिवस, ती पहाट कधी होईल. आणि म्हणून रिझर्वेशन सर्वांनी करून ठेवले पाहिजे ना, केले हो का नाही? जर चुकून कोण राहिला असेल तर आत्ताच करून घ्या. कारण एका रात्रीत मुंबई अख्खी मुंबई खाली करायची ताकद फक्त माझ्या कोकणकरांच्या. म्हणून बॅगा बिगा आतापासून बांधायला सुरुवात करा. म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी आस लागले, ओढ लागले फक्त 27 ऑगस्टच्या दिवसाची. आणि तोच विषय आपल्या समोर या ठिकाणी गणातून ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. की व्यथा सांगतो गाना आज या वेड्या मनाची, की व्यथा सांगतो गाना आज या वेड्या मनाची. मग वाट पाहत बसलेत सारे देवा, अरे त्या तुझ्या चतुर्थी सणाची. मग हीच ओढ लागली देवा, अरे हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची. मग आस पुरवावी तू गणराया, अरे या तुझ्या साऱ्या भक्त जनाची. आणि म्हणून बघा वा या ठिकाणी तुम्हाला पण सांगतोय, अजून तुमच्याने माझे मला वाटतं 2 कार्यक्रम बाकी असतील बुवा. तिसरा कदाचित अजून लागायची तयारी आहे बुवा. पण राजेश बुवाची गाणी ही तुमच्या सोबत नाही तर बुवा प्रत्येक शाहिरासोबतच ही नव्यानच मित्रांनो असणार. आणि म्हणून गणाचा एक विषय, आगळा वेगळा विषय, बुवांचे गण. अगदी मित्रांनो त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण त्याचा साक्षीदार हा राजेश बुवा, याचा पण मला बुवा अभिमान आहे. बुवांचं गण अगं सांगा हे काय काय आणू माझ्यासोबतचा हे बुवा अगदी खात्रीने सांगतोय. गाणा माझ्या बालपणी माझ्यासोबतचा आणि परवाचा. नाव गाण्याचं गोंदाईचं गणाला कौतुक बुवा. तुम्ही जरी रंगाने काढला असलं तरी राजेश बुवा तुमच्यासाठी बुवा चांगल्या पायाचा लक्षात ठेवा. आणि म्हणून विषय बुवा गणाचा ठेवतोय. म्हणायचं आहे काय, अगदी बुवा इथं त्यांना खुर्ची द्या, इथं खुर्ची द्या. नाही तर काय बोलला मी बोलतो एक, आणि तुमचं कारकून जे कोतवाल ठेवता ते तुम्हाला सांगतात भलताच काहीतरी. त्यांना पण सांगतोय, तुम्ही आज जरी शाही संपली, वयांची पाना फाटली तरी हायगाय करायची चे भन. काय लिहायचंय तो आज लिहून घ्या. तुमच्यातली शाही संपली तर थोडीशी भुवांच्यातली घ्या. पान प्यानात आज पेन रिकामा ठेवायचा नाही कुणी, सगळ्यांना सांगतो. आणि म्हणून मित्रांनो विषय कसा आणला बघा. तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती, अरे आनंदी पहाट. देवा अरे वाटेकडे डोळे लावून बसले सर्वजण. कधी येशील तो दिवस, तुझ्या आगमनाचा दिवस, ती आनंदी पहाट, ती 27 तारखेचा दिवस कधी आमच्या आयुष्यात येईल. म्हणून म्हणतोय, अरे तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट. आस लागली पामरा, सांग लंबोदरा. हे बाप्पा अरे सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा तुम्ही लंबोदरा. सांगा येणार कधी हो घरा.
कधी ती आनंदी पहाट आस लागली पामरा सांगा लंबोदरा सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा लंबोदरा येणार कधी हो घरा सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट आज लागली पामरा लंबोदरा येणार कधी हो घरा सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा सांगे या जगताला सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला चंद्र सूर्य शोभू लागले नभागणाला इंद्रधनु ही गुलवी सप्तरंगाला हर्ष होई धरती लंबोदरा येणार कधी हो घरा सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा तुझे लागले रे माझ्या या मनाला कधी भेट देशील गणा भक्त जनाला कधी भेट देशील गणा भक्त जनाला कधी भेट देशील गणा भक्त जनाला भास तुझा होतो देवा क्षणो क्षणाला येशील का रे बाप्पा चतुर्थी सणाला दर्शन देण्याने करा सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा 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 तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट असे लागली पामरा लंबोदरा येणार कधी हो घरा सांगा 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 लंबोदरा आहू येणार कधी हो घरा आणि आता बाय माझे सत्याचे पांढरे विषय आलाय आता गवलनीकडं स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे बरोबर आहे ना शक्ती तुऱ्याची खरी मजा ही म्हणतात गवलनीपासनं बुवा बारीक खतलव पुढचा आता बोलत नाही एकदा बुवा म्हणतात यांना मी तच सांगतोय बारी प्रेमान करा प्रेमान करा प्रेमान करा पण बुवा माझे बंधू आणि माझे आधारस्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो बुवाना मागाशी म्हटल्याप्रमाणे बुवाना शाकाहारी पचत नाही त्यांना सारखा मटण लागतो म्हणून बुवा आज
मगाशी म्हटल्याप्रमाणे चे भण काय होईल तो होईल. बुवांना प्रेमाच्या गवलनी पचत नाहीत. बरं ते म्हणतात भागाला भाग, पण प्रेमाची गवलन गायला बुवा भाग पण देत नाहीत आणि सगळाच आपला विसरतात बुवा. आणि म्हणून मित्रांनो आज एक आगळा वेगळा विषय बुवांसाठी या ठिकाणी आणलेला आहे. बुवा अजून तुम्हाला सांगतो, तुमचा आणि माझा काय भांडण नाही, आपली काय भावकी कंदाल नाही. तुमच्याप्रमाणे तुमच्या शेतात काय माझी गुरा गेलेली नाहीत बुवा. आणि जरी गेली, तुम्हाला मी नेहमी सांगितलंय, लांबोऱ्यानो त्यांना इथं खुर्ची द्या. मी सांगतोय अजून उगाच तुमच्या कानात थुकत बसतील. काय बोलला सांगा पहिला, काय बोलला. त्यांना इथं खुर्ची द्या, मग त्यांना सगळं ऐकायचं जाईल की काय बोलताय ते. म्हणून म्हणून सांगतोय बघा बुवा प्रेमानं तुमच्याशी आज बोलतोय. गवळण पण बुवा तुमच्यासाठी आज चांगला आगळा वेगळा विषय आणलाय. बरं आज मंगळवार म्हणतात बायांचा वार असतो, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अरे तुम्ही झोपल्या काय? आज मंगळवार बायांचा वार आहे. गवलन पण अगदी बुवांना रुचल पचल आणि त्यांना नॉनव्हेज हवाय ना, हा बघू पोट भरून अगदी सगळ्यांनी खा. जे सोबतच आहे त्यांना पण थोडासा वाटून द्या. म्हणून गवण गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे काना असून घरी तुझ्या दह्या दुधाचे भरलेले माठ. काना राधा तुला काय म्हणते, अरे तुझ्या पण घरात त्या दह्या दुधाचे माठ भरलेले आहेत. तू पण एक गवळ्याचाच पोर आहेस, मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा तसा डेर दाबून चपून भरलेला आहे. म्हणून राधा तुला म्हणते, अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ, मग घेऊन सवंगडी येतो कान्हा. अरे आमची आडवा या वाट, मग जाता मथुरे बाजारी, आम्ही जाता मथुरे बाजारी, हा धरतो नेहमी आमचीच पाट. मनाही सोडणार तुला आज मी कान्हा. अरे या राधेशी आज पडले तुझ्याशी काना. आज राधा तुला एकट्यालाच नाही, पण सोबत जे तुझं सवंगडी आहेत बरंच आहेत, तुमच्या पण बरंच आहेत, त्यांना पण आज सोडणार नाही बुवा. म्हणून सांगताय जे काय बोलतोय ते शब्दानी शब्द खरा लिया. गीतेवर हात ठेवून सांगतोय, खरा बोलन खोटा बोलणार नाही. तसं माझा शब्द मेल्यानो मी गातोय आणि बुवाच्या कानात जाऊन दुसराच भरताव काहीतरी. मग आता बुवा म्हणतात हे काय मला बोलत नाहीत. बुवा मी ते शब्द सोडलेच तुम्हाला बोलायचं, नाही तर मी बुवांना बोलायचो आहे ना, काली चोच, काल्या चोचीचा पोपट, असं चोपारीची खंडा, असं त्यांचे शब्द होत ते मी बोलायचो. पण मी आज बोलणार बुवा सॉरी, आता एकदा फक्त बोललोय, तो मान्यमान करून घ्या. आणि म्हणून आज मंगळवार आहे, बायांचा वार आहे. आग स्वयंपाक कर तू डाल भात, हिऱ्या मिऱ्याची ही चटणी वाट. आज ते माझ्या गवलनीला भाग देतील, कारण आज गवलन माझी काय प्रेमाची नाही, बुवा अगदी तापून चुकून येतील. म्हणून म्हणतोय आग स्वयंपाक कर तू डाल भात, हिऱ्या मिऱ्याची ही चटणी वाट. जेवायला बघतान वाट ग बाया, जेवाया बघतान वाट ग. अग साजने माझ्या बाया भुकल्यान ग, साजने माझ्या बाया भुकल्यान ग. ऐका मित्रांनो ऐका, गमतीशीर विषय आहे बुवा. आज तुम्हाला कानातली भोका नाही म्हणत, पण कान उघडे ठेवा. बाकीचा सगळा बाजूला ठेवा, पण कान पहिले इकडे लावा. म्हणून म्हणतोय अरे तू कशाला करतोस हाटर, काना धरून आमची पाठर. काना तू हट्ट कशाला धरतोयस, म्हणजे आमची पाठ कशाला धरतोयस तू. म्हणून म्हणतोय अरे तू कशाला करतोस हाटर, काना धरून आमची पाठर. मका फोडा या बघतोस माठर, आमचं फोडा या बघतोस माठर. काना आम्ही
आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललोय, आम्ही आमच्या आपल्या चाललोय, तू आमच्या वाट्यात येऊन आमची वाट कशाला अडवतोयस? बरं अडवतोयस ते अडवतोयस, वरनं आमचं माठ पण फोडतोयस म्हणून म्हणतोय का फोडतोस आमचं माठर, तू का फोडतोस आमचं माठर? आर लांबोरे, बघा मित्रांनो, आर लांबोरे विकास सखाराम लांबोरे यांचं नाव ऐका एकदा परत. विकास सर तुमचा करतो वर म्हणून म्हणतोय विकास सखाराम लांबोरे. पण मी काय म्हणतोय, अरे लांबोरे. राधा म्हणते कानाला लांब हो, इथनं पाहिलं नाहीसा हो, आमच्या वाटत कशाला येतोयस? अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट र. राधा काय म्हणते, अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट र, आणि जाऊनी तुझ्या घरची जाऊन चाटर. बरोबर आहे ना? आमच्या कशाला येतोय? तुझ्या पण घरात अगदी दह्या दुधानं डेरं भरलेलंच आहे, हाय गाय नाही कसली. मग लांब हो रे, इथनं नाहीसा हो, पहिला तुझ्या घरात जा. म्हणजे आमचा माठ फोडण्यापेक्षा तुझ्या घरची जाऊन चाट र. घरची खालची चाट नाही तर वरची चाट, पण तुझ्या घरची चाट. आमच्याकडं कशाला? बरोबर आहे ना? काय चाट? घागर, वरची चाट, खालची चाट, कुठली पण चाट, पण तुझ्या घरची चाट. आता म्हण काय बोलला असा लिव मी सांगतोय तुला लिव. ए कोतवाल कंपनी त्या नाही तर खुर्ची द्या. तुम्ही बोलायचं नाही कुणी अजिबात, बोना तुमच्या ऐकू द्या म्हणून म्हणतोय तू कशाला करतोस हाटर. इंट्रो देता बाई काय? हा द्या मग द्या भेलच्या भलं द्या. कशाला करतोस हाटर, काना धरून आमची पाठर. कशाला करतोस हाटर, काना धरून आमची पाठर. का फोडा या बघ तुस माठर, फोडा या बघ तुस माठर. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. अहो करूनी माठ भरूनी आम्ही निघालो बाजाराला ग. निघालो बाजाराला ग, आम्ही निघालो बाजाराला ग. निघता घरूनी रस्ता धरूनी लागली चावल या चोराला ग. चावल या चोराला ग, लागली चावल या चोराला ग. अरे गोकुळच्या या चोराची या हराम खोराची, गोकुळच्या या चोराची या हराम खोराची. पडली माझ्याशी गाठर, आज पडली माझ्याशी गाठर. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. नको छळाया येऊ मला र. छळाया
जाऊनी दूध पियाला देईल तुला रे पियाला देईल तुला रे दूध पियाला देईल तुला रे ठेवलंय तुला रे झाकून बघतोस कशाला वाकून ठेवलंय तुला रे झाकून तू बघतोस कशाला वाकून खा धरून हातात काठर दोन हातात धरून काठर अरे लांब हो लांब हो लांब हो रे लांब हो रे कशाला आमची वाट अडवतोय आम्हाला जाऊ दे ना आमच्या वाटेला अरे लांब रे नको अडवस आमची वाट रे जाऊनी तुझ्या घरची घागर चाट लांब रे नको अडवस आमची वाट रे जाऊनी तुझ्या घरची घागर चाट लांबोरे नको अडवतो आमची वाट रे अरे जाऊनी तुझ्या घरची घागर साठ रे अरे लांबोरे नको अडवतो आमची वाट रे जाऊनी तुझ्या घरची घागर साठ रे तू कशाला करतोस हाट रे काना धरून आमची पाठ रे कशाला करतोस हाट रे काना धरून आमची पाठ रे पोडाया बघतोस माठ रे आमचा पोडाया बघतोस माठ रे अरे लांबोरे नको अडवतो आमची वाट रे जाऊनी तुझ्या घरची घागर साठ रे अरे लांबोरे नको अडवतो आमची वाट रे जाऊनी तुझ्या घरची घागर साठ रे लांबोरे नको अडवतो आमची वाट रे जाऊनी तुझ्या घरची घागर साठ रे अरे लांब रे नको अडवू तू आमची वाट रे आणि जाऊनी तुझ्या घरची घागर आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी वेळ पण संपत आलेला आहे शेवटचा मुखडा एका या ठिकाणी अंतरामध्ये गातोय मला वाटतं आमचा अपूर्व झाडेकर एक सुंदर असा ढोलकीपट्टू आहे आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे मानाचा उपचार करतो आणि म्हणून मित्रांनो कलगी तुऱ्याच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो मी लेखी स्वरूपात विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा आणि मित्रांनो राजेश बुवाचा विषय हा यांच्यासारखा पळवट करणारा राजेश बुवा नाही यांनी गेल्या वर्षीचा विषय कुठल्याही शाहिरांनी उत्तर न देता त्यांच्या स्वतःच्या मनानं त्यांनी तो बदललेला आहे यावर्षी बुवांचा विषय वेगळा आहे पण माझा विषय मित्रांनो आज गेली 7 ते 8 वर्ष तोच आहे परवा त्यांनी ढोपरा टेकले नाही पण माझा आजही शाहिरांना सांगणार बुवा म्हणतात आता माझा धूर कसा काढतील आता मी त्यांचा उत्तर दिलेला आहे बुवा म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका पण जर माझ्या विषयाच्या अगदी जवळ जरी बुवा पोहोचलात तरी हा बुवा जातीवंत बुवा गुरुचा राजेश बुवाची याला आहे तुमचा विषय मान्य करणार बुवा पण तुम्ही उगाच आपली वडाची साला मांग्याला लावता एवढा रिकामा हाय कोण काय तुमचं मी 2 पैसा बुवा खाऊन नाही काय इथं कॉम्प्रोमाइज नाही बुवा मी तुमचा उत्तर चुकीचा मान्य करू आणि राहिला मुद्दा बुवा आजच्या या सर्वांचे कॅमेरे समोर लागलेले आहेत आज बुवा या सर्व युट्यूबरच्या माध्यमातून तुम्हाला आज एक राजेश बुवाचं एक प्रामाणिकपणानं आणि शेवटचं सांगणं आहे बघा मित्रांनो या बसलेल्यापैकी कोणीही सांगावं की आपल्या जन्मदात्या बापावरती बोलल्यानंतर कोणाचं रक्त पेटून उठणार नाही तुम्ही शांत बसाल काय शांत बसाल आपल्या बापावरती बोलल्यावर कोण शांत बसाल काय बारी तुमची आणि राजेश बुवाची काय बोलायचं आहे दोनाच्या शिव्या 4 घाला राजेश बुवाला घाला आज जर बुवा तुम्ही माझे गुरुवर्य माझे वडील जर विजय बुवांवरती बोललात बुवा तर बारी अक्षी बुवा लांबच राहिले मी आयोजकांना पण मगाशी बोललोय बरोबर आहे ना मित्रांनो बारी तुमची आणि माझी तुम्हाला काय झोंबाट करायचं आहे अगदी माझ्या उराव बसायचं आहे माझ्या बसा म्हणून सांगतोय पण माझ्या गुरूंवरती बोलायचा तुमचा अधिकार तुमचा गुरु घरात झोपले त्यांना आम्ही बोलतो काय मग माझ्या बापावरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार आणि आज जर बुवा बोललं तर जे दिसत नाहीत जो जंगल वरती वाढवला पण जे दिसत नाही तिथलं पण बुवा शाप काढील म्हणून सांगतोय बुवा आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा एका मुद्द्यात त्या ठिकाणी विषय घेतोय बारी संपवतोय मित्रांनो माझी जी शाखा आहे या शाखेवरून मित्रांनो काल थोडासा एक विषय वाजला होता पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर करतोय जी माझी शाखा नाचतीये सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर ही शाखा येत्या मित्रांनो ब्रीदपूजन जे माझ्या मंडळाचं आहे त्या ब्रीदपूजनामध्ये ही माझी शाखा मी माझ्या सदालाल घराण्यामध्ये साजरीत करून घेतोय आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांनी ज्यासाठी केला होता अट्टहास पण तो शेवटचा दिवस त्यांना गोड करता नाही आला त्यांना एक सांगणं आहे
ही वारी राजेश बुवाच्यातच ही शाखा नाचणार. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय या ठिकाणी गातोय, बारी संपवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मी मित्रांनो परवा या ठिकाणी बुवांना विषय दिला होता की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझी खाली टीप अशी आहे, मला नारद मुनी सोडून उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पण बुवा आपली वडाची सलाम गेला होता आणि म्हणतात अरे यगदाचा मान्य करा, गुडघा टेकले बुवानी. म्हणून विषय कसा आहे बघा, शेवटचा विषय घ्या माझ्या भीमरायावानी. हा घ्या चला लवकर. म्हणून म्हणतो बघा आता हे तुरेवाला आहे ना, शक्तीवाली म्हणजे आदिमाई, कलगीवाली म्हणजे आदिमाई आणि भगवान शिवशंकर म्हणजे तुरेवालं. म्हणजे आज मी यांची बायको आणि हा माझा नवरा. म्हणजे हे म्हणतात ना, हे म्हणतात अरे मी तुरेवाला आहे, अरे मी तुरेवाला आहे म्हणून म्हणतोय बुवा, म्हणून म्हणतोय ऐका. अरे मर्द सारखा तू मर्द खरा, बरोबर आहे ना, मी तुरेवाला आहे, मी तुरेवाला आहे, मी बापे आहे. मग आम्ही कुठं म्हणतो तुम्ही बाई आहे ना? तुम्ही दोन डोळ्यांचं, दोन हातांचं, दोन पायांचं आणि मधल्या एका तिसऱ्या पायाचं तुम्ही पुरुषच आहात. आम्ही तुमचा व्यंग कुठं बदललाय म्हणून म्हणतोय का. अरे मर्द सारखा मर्द तू खरा, मोहत नाही तुझ्या न विषय पुरा. बुवा या शक्तितऱ्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की आजचं शिक्षण मुलांचं लक्षात घेता एक सुसंस्कृत आणि अनुभवी अशी ही व्यक्ती आहे शाहीर आदरणीय भिकाजी लांबोरे. म्हणून म्हणतोय अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, मोहत नाही तुझ्या न विषय पुरा. लाज ठेव शरम साड्या. बघा वा नाही तर म्हणतील शिवी दिलन मला असा बोलला, मला तसा बोलला. वा विषय कसा आणलाय बघा. अरे लाज ठेव शरम सांड्या, तू हार म्हणतो का बोल भांड्या. बुवा म्हणतात एकदाचा मान्य करा, खरा बोल. अरे माझा उत्तरच नाही तो मी खरा बोलू म्हणून म्हणतोय हार म्हणतो का बोल भांड्या, तू हार म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मर्द सारखा मर्द तू खरा, हे होत नाही तुझ्या न विषय पुरा. अरे मर्द सारखा मर्द तू खरा, होत नाही तुझ्या न विषय पुरा. लाज ठेव शरम सांड्या, अरे म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. पुढचे शब्द मित्रांनो वेळ कमी म्हणून ठेवतोय. पुढचे शब्द अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर का तुझ्या न जमत नाही. हातबल झाला बुवा तू सांग आता तू करशील काही. अरे कर तू याचा विचार पुरा, मगच मिरवून दाखव तुरा. तू काल्या माकड तोंड्या, अरे हार म्हणतो का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. चाहते मोरे बोनचे प्रस्तुत कलगीतुरा नाचाचा जंगी सामना गुरुवार दिनांक मित्रांनो 24 जुलै 2025 रोजी याच रंगमंचावरती सन्माननीय माझे गुरुबंधू शक्तीवाले कलगीवाले शाहीर संदीपजी मोरे पोवा आणि तुरेवाले शाहीर माझे बंधू अनिलदादा गराटे यांचा हा मित्रांनो जुगलबंदीचा सामना याच रंगमंचावरती दिनांक 24 जुलै 2025 रोजी रंगणार आहे. आणि म्हणून
सन्मान्य शाहीर माझे बंधू सुनील दादा लोगडे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे, मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो, काही गडबडीत नाव राहून गेलंय. माझे बंधू आणि या कलेचे निस्सीम चाहते राजापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा भोवड दादा देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल केलात त्याबद्दल पुनश्च आभार मानतो. आणि आज या ठिकाणी शक्तिवाली शाहीर कलगीवाली शाहीर आमचे बंधू राजेश दादा निकम यांचा सत्कार आमचे कोकणी युट्यूबर्स करतायत, तर त्यांनी हे सत्कार स्वीकारावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात राजेश दादांसाठी आणि त्यांच्या सुमधुर आवाजासाठी. त्याचप्रमाणे आमचे संयोजक आयोजक सुनील दादा डावळ हेही त्यांचा राजेशदादा सुनील दादा डावळ हेही तुमचा यथोचित सत्कार करतायत, तो तुम्ही गोड मानून घ्याल अशी अपेक्षा करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सुनील दादा डावळ यांच्या हस्ते राजेश दादांचा सत्कार होतोय. धन्यवाद. धन्यवाद.